आज आपण आलेलो आहे चौराई देवी मंदिरात, जे की निगडीपासून एकदम जवळ आहे. एक 15-20 मिनिट लागतात तिथे जायला. म्हणजे सोमटणे फाट्याचा जो टोल नाका आहे तर त्याच्या जवळच आहे लेफ्टला, आणि आरामात आपण येऊ शकतो. तर एक छोटासा ट्रेक आहे, आणि आता ट्रेक म्हटल्यावर आपल्याकडे पाणी वगैरे तर पाहिजेच, कारण की सध्या आता काय झालं आहे, हिवाळा संपत आलेला आहे. त्यामुळे सगळे झाडाची पाणी गळालेली आहे आणि सगळं सुकलेलं झालेलं आहे इथं. त्यामुळे जे एक पावसाळ्यामध्ये जो व्ह्यू असतो तसा आपल्याला भेटत नाही, पण असो. तर आपण आता पोहोचलो आहे, बऱ्यापैकी पोहोचतच आलो आहे. तुम्ही बघू शकता इथं कमाने, ग्रामदैवत श्री चौराई देवी मंदिर, आणि ग्रुपमध्ये गेल्यावर तर मजाच येते. ट्रेक जरी असलं तरी त्यामुळे काही वाटत नाही. आणि हे बघा, हे आहे मंदिर. अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे, असं डोंगराच्या कडेलाच. आणि स्थापना 2019ला झालेली आहे, म्हणजे एक 5 वर्ष झाले ते मंदिर बनून. आणि एकदम चांगल्या प्रकारे मेंटेन केलेलं आहे मंदिर. म्हणजे इथून तिथून ठिकठिकाणी कचरा वगैरे टाकण्यासाठी पण कचरापेटी वगैरे होते, म्हणजे इकडे तिकडे कचरा आपण भाविकांनी टाकू नये, आणि सर्वांनी त्याचा उपयोग केला पाहिजे. तर आम्ही आता पोचलो आहे मंदिरात, आणि नेमकं आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा इथं क्लिनिंग चालू होतं. तर त्यामुळं आम्ही सगळे थोडा वेळ बाहेरच बसलो. तुम्ही बघू शकता, सोमटणे, तालुका मावळ, जिल्हा पुणे ह्या ठिकाणी आहे हे मंदिर. आणि एकदम चांगलं वातावरण होतं इथं. आणि इथले जे पुजारी होते ते पण एकदम म्हणजे सपोर्टिव्ह होते. त्यांनी सगळ्यांना इन्व्हॉल्व केलं. तुम्ही बघू शकता, ते आमच्या ग्रुपमधल्या 2 मुली आहेत, प्राजक्ता आणि कोमल. ते आता इथं रांगोळी काढत आहेत, आणि दुसऱ्या ग्रुपमधल्या मुली पण रांगोळी काढत आहे. आणि नंतर आरती वगैरे पण घेतली गेली, तर त्याच्यात पण त्यांनी म्हणजे सगळ्यांना आरतीमध्ये पण इन्व्हॉल्व केलं. आणि आरती संपलेली आहे, आणि आता सर्वजण दर्शन घेत आहेत. तर हे आहे आमचे ग्रुपमधले काही मुले. तर आता जरा अंधार होत आहे, तर लाईट वगैरे इथं लावलेले आहेत. तर बघू शकता, एकदम चांगला, एकदम म्हणजे भारी वाटतं इथं. आणि देवीची मूर्ती पण बघू शकता, एकदम सुंदर आहे. तर हे एक हिडन जेमच होतं आमच्यासाठी, कारण की एवढं जवळ आम्ही राहत असून पण गेलो नव्हतो. तर इथं नक्कीच पुन्हा यायची इच्छा आहे आमची. तर तुम्ही पण या. धन्यवाद.